नक्कीच मागच्या सामन्याची एक सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार राहिला रोशन सालुंके याचा. तर रोशन सालुंके आपण यायचं आहे, कारण ज्या वेळेला आम्ही अनाउन्समेंट करतोय त्या वेळेला आपण लगेचच यायला हवं. तर या आपण आपला सामनावीराचा पुरस्कार इथे राहिलाय तो घेऊन जा आपण. हॅलो हॅलो, थँक्यू संदीप पाटील सर. जिच्या खुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं ती राजमाता जिजाऊ. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपण निश्चित मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला होता. तर रोशन सालुंके ट्रॉफी देण्यासाठी राजेंद्रदा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मात्र आपण त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करतो. या रोशन, मोस्ट वेलकम. हा चेंडू थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर पाठवला जातोय. अप्रतिम फटका, नेत्रदीपक स्ट्रोक, चेंडू आउट ऑफ द बार और दुरूप चौकार. धन्यवाद. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे, रक्तात माझ्या कालजात माझ्या वाहे शिवाजी राजे. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. आणि यावेळी पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त प्रहार पाहिला फलंदाज सचिनच्या बॅट्समन. हा चेंडू बॅटच्या अगदी रनर मध्ये बख्तस्कर रागानं षटकार मारले या वाघानं. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, चौकामध्ये. थँक्यू. सामना अजून संपला नाही, कारण मी अजून या सामन्यामध्ये जिंकलो नाही. ती ताकद, धमक, तीच दहशत, तोच दरारा. सचिन ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला. दोन चेंडूवरती दोन बिग हिट आपण पाहिले. दोन चेंडूचा विचार केला, धाव फलकावरती एकूण धावसंख्या, धाव फलकावरती डबल डिजिटल अंकामध्ये आपण पाहू शकाल. ते मात्र बिनगडी बाद 10 धावसंख्या. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या थेट भेटी देते. अप्रतिम. सर्व क्रीडाक्षकांचं पुन्हा या स्पर्धेच्या मधून सहर्ष स्वागत. सचिनचा हा चेंडू विजयचा जबरदस्त प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार और द रोप षटकार. 84 आंदोलन प्रकल्पग्रस्तांसाठी, केला संघर्ष महान दिबा पाटलांनी, केला संघर्ष महान दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण 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 दिबा पाटलांनी. धन्यवाद. तमाम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतलाय निर्धार रूपी ठाव. नवी मुंबई विमानतळाला देऊ दिबा पाटील साहेबांचंच नाव. जबरदस्त गीत डीजे मास्टरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं. कारण 1984 आंदोलन शेतकऱ्यांसाठी ज्या महान व्यक्तीने घेतला, कारण तमाम प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी आले आणि घेतलेला निर्णय हा परंपार आहे. गोलंदाजच्या मागवरती गोलंदाजचा ग्यार विजय. हा चेंडू अप्रतिम स्ट्रोक और द रोप, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. हीरो कौन है उसका? धन्यवाद. हा बॉडीगार्ड नाही या मित्रांनो, हा सचिन गायकरचा दरारा आहे. कारण 3 चेंडूवरती 3 षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार. अप्रतिम. निश्चित काय फलंदाजी दाखवत आहे. वन मॅन आर्मीची भूमिका. सचिन ऑन फायर. अप्रतिम. विजयची मात्र या ठिकाणी पिसं काढली जातात.
जबरदस्त खेळ क्रिकेटचा देदीप्यमान 16 या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मागवरती विजय तयार. समोर फलंदाज सचिनला आपण पाहतोय. त्याच्या बॅट्स मधून आपण विकेट पाहिले होते, मात्र चेंडू या वेळेत एसटी रक्षकाला देखील वाकून जातोय. 1+1 अगोदर दुष्काळ आणि त्यामध्ये पडलेला हा 13वा महिना. तर निश्चितच विश्वास पाटील साठी देखील बक्षिसांचा खैरात या ठिकाणी आपण पाहू शकाल. तब्बल प्रकाश पाटील मामा उरण यांच्या माध्यमातून तब्बल 300 रुपयाचा पारितोषिक आहे. 3 चेंडू मध्ये चौकार मारा किंवा षटकार मारा. हॅट्रिक साठी मात्र या ठिकाणी 300 रुपयाचा पारितोषिक आहे. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 24 धावा 10 फलकावरती. काय जबरदस्त खेळ यावेळेस मैदानावरती रंग दाखवला जातोय. सचिनच्या बॅट्स मधून काय आपण फलंदाजी पाहिली, अप्रतिम पारदर्शक फलंदाजी. यावेळेस बिग हिट 30 दशक तोच दराला चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद. 6 चेंडू होती 6 षटकार देखील आपण पाहिले होते. याच फलंदाजीच्या माध्यमातून रणजी क्रिकेट मध्ये आपण पाहिला रवी शास्त्रीने देखील 6 चेंडू होते 6 षटकार. त्यानंतर हर्षल गिब्सने देखील 6 चेंडू होते 6 षटकार ठोकले होते. त्यानंतर आपण जॅक कॅलिस यांचा जर रेकॉर्ड पाहिला साऊथ आफ्रिकाचा, एकाच वर्ल्ड कप मध्ये 1999 मध्ये 5 शतक त्यांच्या माध्यमातून पाहिलं. नाव बॅक टू द क्रिकेट. फलंदाज तयार. बाबू ऑन फायर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त फलंदाजी. थँक्यू डीजे. अप्रतिम सोक चेंडू ओव्हर द रफ आपण पाहिला. बाबूचे दहशत दरारा काय आहे, कारण आपण ज्यावेळी IPL स्पर्धेमध्ये विराट निश्चितच युवराज सिंगची पारी स्टुअर्ट बोर्ड वरती चढवलेले हल्ले आपण पाहिले होते. 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील युवराज सिंगच्या नावी होता. मात्र या ठिकाणी फलंदाज अक्षरशः आग ओकते. एकूण धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहिल्या तर 36 धावा. एकदा जोरदार टाळ्या शिवाजी गोंदीच्या टीम साठी. क्या बात है. टालियां तो बनते हैं मेरे दोस्त. पिक्चर अभी बाकी है, ये तो सिर्फ टेलर है. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. विजय पवारची अक्षरशः पूर्ण पॉवर खेचली या दोन्ही फलंदाजांनी, कारण सचिनने बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. विश्वास पाटीलने बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले. अद्याप एखादा षटकार ठोकला तर उरणचे आमचे मामा प्रकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. धाकटी जुई यांच्या माध्यमातून त्यांना मात्र बक्षिसांची खैरात केली जाते. क्या बात आहे. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये परिवर्तन. स्वर्गीय नाथबाई या ठिकाणी टीमचे कप्तान या ठिकाणी कुणालच्या चेहऱ्यावरती मात्र निश्चितच खूप प्रश्नचिन्ह या ठिकाणी असतील, कारण विजयवरती चढवलेला हल्ला बॉल या ठिकाणी आपण पाहिले. 2 फलंदाज सचिन गायकर आणि विश्वास पाटील. असं वाटत होतं का पहिल्या षटकामध्ये आपण हायलाइट्स पाहतो की काय, कारण सचिनच्या बॅट्समधून आपण 3 चेंडू 3 षटकार पाहिले. तर बाबूने आपल्या नावाचा दबदबा या मैदानावरती कायम ठेवला. तोच दहशत तोच दरारा या फलंदाजाच्या माध्यमातून पाहिला. एकूण धावसंख्या 10 फलकावरती बिनगडी बाद आपण पाहतो. तर मात्र निश्चितच 36 धावा. नाव बॅक टू द क्रिकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपण पाहतो. सचिनला देखील पुन्हा एकदा सचिन साठी देखील जर या गोलंदाजी वरती 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर निश्चित त्याच्यासाठी देखील प्रकाशदादा पाटील यांच्याकडनं 300 रुपयाचा पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. यावेळी लिडिंग आहे क्षेत्ररक्षक तैनात. मात्र या ठिकाणी मधुकर दादा होते. फलंदाज बाद. सचिनचा वादल मैदानाच्या बाहेर. बसंती कुत्तों के सामने मत नाचना. मत नाचना, हम कुत्तों ने पैसे दिए. नाच गोली गेट. या ठिकाणी धन्यवाद डीजे मास्टर. वैभव तुझं देखील कौतुक करेन, कारण चांगली पार्टनरशिप होत होती. मात्र त्या ठिकाणी आपण पाहिला, कारण निश्चितच फलंदाज बाद झाला. सचिनचा वादल मैदानाच्या बाहेर होताना आपण पाहिला. तर नक्कीच साई आपण पाहतोय अतिशय मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक घर बसल्या लाईव्ह देखील आनंद घेतात. त्याच्यामध्येच
स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट ट्रॉफीचे यशस्वी आयोजक ज्यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धेचं आयोजन आपण पाहत असतो ते सन्माननीय उत्तम शेठ भोईर हे देखील या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. त्याने देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद उत्तम शेठ, स्वागत आहे आपलं देखील. थँक्यू उत्तम दादा. असंच प्रेम असू द्या, कारण पार्टनरशिप या ठिकाणी तुटली जाते. IPL मध्ये आपण पाहिले होते 185 धावांची पार्टनरशिप जॉनी बॅस्ट्रॉय आणि डेव्हिड वॉर्नरची. त्यानंतर सेकंड पार्टनरशिप आपण पाहिली 229 धावाची विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स. आणि थर्ड पार्टनरशिप जर आपण पाहिली कॅमेरॉन व्हाईट त्यानंतर कुमार संगकारा यांच्या माध्यमातून आपण बिग पार्टनरशिप पाहत होतो. नाव बॅक टू द क्रिकेट. या ठिकाणी मात्र सलामीची जोडी या ठिकाणी आपण बाद करण्यामध्ये एक फलंदाज जरूर बाद केला आहे. यावेळीचा सचिन यावेळीचा आपण बाद होताना पाहतोय. गोलंदाज तयार. रोहिदासकडे क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे, ती क्षमता या ठिकाणी दाखवावी लागेल. बाबूसाठी हा चेंडू मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र क्षेत्ररक्षक कॅप्टन ऑफ द टीम कुणाल होते, कारण एक झेलची किंमत निश्चित आपण पाहिली होती इंटरनॅशनल कारकिर्दीमध्ये. हिटमॅन रोहित शर्माचा झेल 4 या धावसंख्येवरती सोडला होता. गोलंदाज किरण गार्डन होता आणि तिसेरा परेरा यांनी तो झेल सोडला होता. आणि 264 धावांची काय जबरदस्त इनिंग त्यावेळी साकारण्यात आली होती. मात्र निश्चित म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. काय जबरदस्त खेळ आणि जबरदस्त स्पर्धा. यावेळेस मात्र लाख मोलाचं योगदान संपूर्ण 14 गावाच्या संपूर्ण संघाने मात्र या ठिकाणी दाखवलं आहे. यावेळेस एकूण धावसंख्या आपण पाहिल्या धावफलकावरती आल्यात ते मात्र 37 धावा धावफलकावरती. निश्चितच बाबू सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र तुम्ही जीवनदान दिलाय, आयुष्यमान भव हा आशीर्वाद देखील दिलाय. मात्र तो या मैदानावरती अक्षरशः आगीचे गोले होतील यातील मात्र शंका नाही. गोलंदाज तयार. वेगीट करण्याचा प्रयत्न होता नितीनला, हा चेंडू मात्र बॅटच्या रडारमध्ये घेता आला नाही. यावेळेस आपण पहिला षटक क्रमांक दुसरा रोहिदास यांच्या षटकातील चेंडू फेकून होत्या. आता आपण विचार केला धीरज पाटील आम्हाला दर्शवतात की एकूण चेंडू फेकून होत्या ते मात्र 3. अद्याप देखील 3 चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी असेल. गोलंदाजी माग करते गोलंदाज रोहिदास तयार. क्षेत्ररक्षणाचा जाल पूर्णपणे विखुरलेला आपण पाहतोय. नितीनसाठी हा चेंडू रोहिदासचा फुल टॉस होता. बाहुबलीसाठी छोटासा निवाला चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. षटकार. मानिया आला दिल के शहर में अपन का बोल बोलो आला रे आला मानिया आला दिल के शहर में अपन का बोल बोलो आला रे आला मानिया आला दिल के शहर में अपन का बोल बोलो. धन्यवाद. IPL स्पर्धेमध्ये देखील सर्वात लांब षटकार जर कोणी ठोकला असेल तर मिस्टर महेंद्रसिंग धोनी याच्या माध्यमातून आपण काय मैदानाच्या बाहेर षटकार पाहिला होता. गोलंदाज तयार. फुल टॉस होता बाहुबलीसाठी. आणखीन एक निवाला चेंडू वर धरप थांबत नाही. स्क्वेअर लेगच्या दिशेनं आउट ऑफ द पार उड धरप चौकार. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. कारण मात्र ॲव्हरेज जर आपण पाहिला बाबूचा काय जबरदस्त ॲव्हरेज. मात्र आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये जबरदस्त सरडाऊन बॅटमन यांचा ॲव्हरेज जर आपण पाहिला खूपच जबरदस्त होता. कारण त्यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये फक्त 6 षटकार ठोकले होते. गोलंदाज तयार. रोहिदास यावेळी चेंडू घरंगाला जातोय. स्वतः गोलंदाज त्या चेंडूवरती जातील. तत्पूर्वी मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं या ठिकाणी षटक क्रमांक दुसरा संपला जातोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 48 48. 24च्या स्किंग रेटनेटनं फलंदाजीला पसंती दिली जाते. ठीक आहे. मेरा जी
धन्यवाद. 2021 IPL आपण पाहणार आहोत ती मात्र भारतामध्ये, कारण चेन्नईमध्ये निश्चितच लिलावची बोली 18 फेब्रुवारीला आपण पाहणार आहोत IPL मध्ये. निश्चितच आपण जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक दुसरा संपलाय. एकूण धावसंख्येचा वनवा आपण जर पाहिला तर 48 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिम षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मागवरती कोणता असा गोलंदाज शोधतील तो निश्चितच संकेतकडे क्षमता आहे. पत्र या ठिकाणी कमबॅक देण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता असेल ते मात्र नाथाबाई टीमला, या टीमचे पॅकर्स निश्चितच आपण पाहतोय. मिथुन शेठ मडवी, वासू शेठ मडवी या ठिकाणी येत आहेत. त्यांना आपण विनंती करूया आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा शतशः आभार व्यक्त करतो आणि पण या व्यासपीठात आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 1 हा अतिशय दैदिप्यमान सोला आपण पाहतोय. क्रिकेटचे अथांग महासागर आणि या अथांग महासागरात अवतरले क्रिकेटचे दैदिप्यमान तारांगण. गोलंदाजच्या मागवरती गोलंदाज संकेतचा वापर, संकेत पावशे निश्चितच क्षेत्ररक्षणाचा जाल विखुरलेला आपण पाहतोय. एक डीप म्युटेट, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण. संकेतचा पहिला चेंडू नितीनसाठी, गोलंदाज तयार. फ्लिक केलाय, फक्त टायमिंग, चेंडू स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, षटकार. नायक नहीं कल नायक हूँ मैं, नायक नहीं कल नायक हूँ मैं. धन्यवाद. तर या ठिकाणी मोस्ट वेलकम आगमन होते रमेश शेठ म्हात्रे, पिसारवेचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत केलं जातं साहेबांचा षटकाराच्या साह्यानं. गोलंदाज तयार. संकेत यांच्या षटकाचे पुढील चेंडू, हा चेंडू हलक्या हाताने स्टेअर करतात. एकच धाव घेतील कारण बाबूमध्ये क्षमता आहे षटकार ठोकण्याची, कारण बाबूंनी आपण विचार केला, चेंडू फेस केल्यात आपला विचार केला तर मात्र 3 चेंडूवरती 13 धावांचं योगदान आपण पाहिला. अद्याप देखील बाबूकडे क्षमता आहे. 4 चेंडूवरती 3 षटकार जरी ठोकले तरी त्यांच्या मामांकडनं मात्र या ठिकाणी 300 रुपयाचा पारितोषिक जमा आहे. गोलंदाजी मागवरती संकेत, या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती. समोर फलंदाज कोण आहे, त्याच्या नावी 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. पहिल्या IPL ज्यावेळी याच मैदानावरती आपण पाहिली, तुर्बेच्या मैदानावरती पाहिली तर अवाक नेरुरकर यांच्या नावी जर रेकॉर्ड आपण पाहिला होता 6 चेंडूवरती 6 षटकार, लगेच तोच रेकॉर्ड मात्र पेंदर टीमच्या माध्यमातून, ताकद आहे पेंदर संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळी संकेत यांच्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा संकेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचं झालं या ठिकाणी आपण पाहतोय बदललं जातं. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप मिड विकेट. गोलंदाज तयार. संकेतचा हा चेंडू विरकावून देता क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी पुन्हा एकदा आयुष्यमान बाबा. चुकी आणि फक्त चुकी या मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजी बाक वरती मात्र या ठिकाणी फलंदाज आत्महत्या करतील. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती, भीषण अपघात. फलंदाज बाद. धन्यवाद. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्यात अब तक 56 धावसंख्या कंप्लीट. यावेळेस हा चेंडू मात्र कमबॅक दाखवला जातोय संकेतच्या माध्यमातून. चेंडू फेकून होते षटकातील विचार केला तर 4 षटकातील अद्याप देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी पाहतोय फलंदाजीच्या मागवरती फलंदाज विश्वासला आपण पाहतोय सफल होत आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट, मात्र टायमिंग नीटच जुलत नाही. कमी लांबी कमी अंतर स्मशाल घेऊन फलंदाज मैदानातून शिव म्हणता. मेरा पावर दिखा, मैं मेरा पावर दिखाता. ताल्यांचा गदर पाठीराखेच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचा मात्र पाठ ठोपरली जाते. अंतिम चेंडू आहे षटकातील. एकूण धावसंख्या धावफलकावरती अब तक 56. षटकातील अंतिम चेंडू प्रगतीपथावर आपण पाहतोय. गोलंदाजी मागवरती संकेतने खऱ्या अर्थाने कमबॅक दिलाय जरूर.
8 धावा दिल्यात 5 चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर कमबॅक कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपण पाहिला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये देखील ऑस्ट्रेलियाचा मॅग्राथने देखील असेच बरेचसे पराक्रम गाजवलेले आपण पाहतोय. हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न काऊ करण्याच्या दिशेने क्षेत्ररक्षक सुजित पांबल. चुकीला माफी नाही. क्षेत्ररक्षणाला चुकाल तर सामन्याला मुकाल. चेंडू आउट ऑफ द पार ओव्हर द रोप मिसफील्ड चौकार. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे. थँक्यू. तर नेक्स्ट मॅच तुमच्या समोर असेल प्रशांत पाटील आणि मयूर म्हात्रे वीर 11 आणि स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप या दोन्ही बलाढ्य संघामध्ये आपण नाणेफेकी संपन्न करतोय. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघांना या ठिकाणी यायचं आहेत. वीर 11 मयूर म्हात्रे आपण टॉससाठी व्यासपीठाशी संपर्क करा. तर येणारे चेंडू असतील तर मात्र आपण पाहिलेत 18 चेंडूवरती 60 धावा बनवल्यात आणि 61 धावांचा या ठिकाणी मोठं आव्हान या ठिकाणी पार पाडत आहे. सामना कसा असेल मायक्रोफोनवर पुन्हा एकदा येतील तुर्भेगावचा जबरदस्त आवाज साई पाटील यांच्याकडे. तुम्ही थांबू नका, पाहत राहा गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. ओ टू डीजे. थँक्यू. हॅलो हॅलो माईक चेक. थँक्यू साई. नेक्स्ट मॅच चला प्रशांत पाटील आणि मयूर म्हात्रे यायचं आपण नाणेफेकीसाठी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालवे थे लढवई यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. अनेक रणांगण गाजवणाऱ्यांची जात मात्र ती लढवई वृत्ती या मैदानावरती मात्र दाखवावी लागेल. कारण की लक्ष गाठायचं आहे इथनं 61 धावसंख्येचं. येणारे 18 चेंडू आणि 61 धावसंख्या विजयासाठी बनवावी लागतील. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये मधुकर पाटील आणि त्याच्या साथीला मात्र राहुल राजे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. भलं मोठं लक्ष इथनं मात्र पेलावं लागेल. इथे लढाऊपणा मैदानात दाखवावा लागेल. कारण की अभी नाही तो कभी नाही. कारण की इथे जर आपण स्वतःला सिद्ध केलं नाही तर स्पर्धेतनं बाहेर जावं लागेल. दोन्ही संघनायक आमने सामने आलेत. एका बाजूला मयूर म्हात्रे आलाय तर प्रशांत पाटील मयूर म्हात्रे आणि मयूर पाटील. मी आमच्या राममाना यांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करायची आहे. दोन्ही संघनायक आमने सामने असतील. यानंतरचा मात्र सुपर 6चा तिसरा सामना अंतिम सामना असेल सुपर 6चा तो. कारण की 6 संघ पुढे सरकले होते त्यापैकी ही लढत मात्र आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना असेल. तर प्रकाश पाटील मामा यांच्याकडनं उरणकर जर सामन्यामध्ये हॅट्रिक केली गोलंदाजानं तर मात्र 300 रुपयाचं पारितोषिक असेल. तर नाणेफेकी जिंकले ती मयूर म्हात्रेच्या संघानं. दोन्ही संघांना इथनं खूप खूप शुभेच्छा. मात्र वलूया चालू सामन्याच्या दिशेनं. येणारे 18 चेंडू विजयासाठी 61 धावसंख्येचं आव्हान. गोलंदाज पहिला चेंडू रुपेश सालुंकेचा हलक्या हाताने मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका होता. एक धाव कंप्लीट होईल. एक चिकीत सिंगल पहिल्या चेंडूवरती मात्र पूर्ण केली जाते. एका धावेनं धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये मधुकर पाटीलकडनं. 18 चेंडू 61 धावा. ज्या प्रकारची फटकेबाजी झाली होती पहिल्या सत्रामध्ये तशी फटकेबाजी इथे करावी लागेल. जे वादळ आलं होतं ज्यावेळेस आपण पाहिलं होतं सचिन गायकरला ज्यानं या स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवला आणि त्याच्या साथीला विश्वास पाटीलनं काय फलंदाजी केली आहे. प्रयत्न जरूर केला होता राहुलनं मात्र चेंडू हवेमध्ये
फटका फासला होता, जीवनदान देखील मिळतंय. बाबू होते त्या क्षेत्रामध्ये, मात्र तोपर्यंत मिळेल ती फक्त एक धाव. प्रयत्न जरूर केले जातात, मात्र प्रयत्नांना आतापर्यंत यश नाही या दोन्ही फलंदाजांच्या. कारण की 2 चेंडू फेस केलेत दोन्ही फलंदाजांना. एक धावेनं मात्र सुरुवात केली आपल्या इनिंगची आणि संघाला सावरण्याचं काम केलं जाईल. मात्र इथनं मी म्हणेन लक्ष खूप मोठं आहे. सिंगल डबलनं लक्ष पूर्ण होणार नाही. इथनं मात्र हवाई सफर करावा लागेल. इथनं मात्र वाऱ्याच्या वेगानं फटके यावे लागतील. दरम्यान हा चेंडू ताकदीचा प्रचंड वापर केला जातो. अनड्राईव्हचा हा फटका कार्पेटला घासत पुसट जमिनीला चेंडू आला. इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. फेकी अॅक्युरेट नाहीये आणि बॅकअपला 2-2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. टीम स्पिरिट शिवा गोंधली याच्या नेतृत्वाखाली आपल्याला अतिशय चांगला संघ पाहायला मिळतोय आणि चांगली बांधणी केली आहे मिमानी शिवा गोंधलीने संघाची. खऱ्या अर्थानं टीम युनिटी दाखवली या संघानं आणि पूर्णतः स्पिरिटमध्ये पाहायला मिळतोय हा संघ. त्याचंच कारण की पूर्णतः यशस्वी या स्पर्धेमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. हर्ष राजवीर 11 संघ, शिवा गोंधली यांचा संघ. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू खेळायचं होतं, मात्र चेंडू बॅटचा तितकासा सुरेख संपर्क नाहीये. पॉवर सर्कलमध्ये मी म्हणेन संधी आहे, या संधीचं सोनं करायला हवं, मात्र तसं काही घडत नाही. गोलंदाजी अतिशय भेदक होतीये, ती गोलंदाज रुपेश सालुंके करणं. एका बाजूला रुपेश सालुंके मी म्हणेन आपली पूर्णतः जादू मैदानावरती दाखवतोय, तर त्याच्या समोर राहुल राजे राईट आर्म राऊंड द विकेटनं. दरम्यान हा चेंडू काय वेगानं जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख चेंडू फेकी. आज मात्र असे काहीसे गोलंदाज आहेत ज्यांनी सातत्यानं इम्प्रेस केलं, ज्यामध्ये रुपेश सालुंके असेल घोट संघाचा, एकीकडे योगेशला आपण पाहतो, तदनंतर सिद्धी करवळे संघाचा राहुल असेल, नयन पाटील असेल, विक्रांत पाटील असतील, असे असंख्य गोलंदाज या स्पर्धेमध्ये चमकताना पाहायला मिळाले. अप्रतिम फटका मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग करतो त्या ठिकाणी साहिल गायकरला आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण, पूर्णतः चांगला टीम एफर्ट एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय. ते हर्ष राजवीर 11 टीमचा षटक कंप्लीट झाले. एका षटकाच्या सांगतेनंतर मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 6 धावा. पहिल्या षटकात पॉवर सर्कलमध्ये जिथे धावसंख्येची गरज होती तिथे मात्र काय गोलंदाजी झाली रुपेशची, कौतुक करावं लागेल. पॉवर सर्कलमध्ये फक्त आणि फक्त धावा दिल्या, त्या 6 धावा. इथे मात्र जर आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या षटकामध्ये विजय पवारनं धावा खर्च केल्या होत्या 36 आणि त्याच्या अगेन जर आपण विचार केला तर रुपेश सालुंकेनं धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 6. हर्षल पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं हा चेंडू यावेळेस मात्र 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्यानं गोलंदाजी चांगली होते. विश्वास पाटील याच्यासाठी मात्र झेल साठी 100 रुपयाचं पारितोषिक उरणचे मामा प्रकाश मामा यांच्याकडनं आलंय. पारितोषिक लावली जातात विश्वाससाठी, मात्र त्यासाठी झेल त्याच्या हातामध्ये यायला हवा. या ठिकाणी पहिला ब्रेक थ्रू, पहिली सफलता. फलंदाज मधुकर पाटील बॅक टू पवेलियन. वार्ड क्रमांक 1 IPL परविती सारे आयोजक, कोट संघाचा शिवा गोंधली कॅप्टन नंबर 1. वार्ड क्रमांक 1 IPL परविती सारे आयोजक, कोट संघाचा शिवा गोंधली कॅप्टन नंबर 1. नवीन फलंदाज अनुज मैदानाच्या आतमध्ये. जयदास मडवी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतो, ज्यानं झेल प्राप्त केला. पहिली सफलता आणि पहिला ब्रेक थ्रू. खूप मोठं लक्ष सेट केलं होतं आणि त्या लक्ष्याच्या समीपी येऊ दिलं जात नाही आतापर्यंत. पूर्णतः डॉमिनेट केलं जातंय ते मी वेळ प्रतिस्पर्धी संघाला. प्रमोद म्हात्रे यायचं आहे आपण. प्रमोद पाटील माफ करा, या स्पर्धेचे सर्व आमचे लाडके आयोजक प्रमोद म्हात्रे यांना विनंती असेल की या आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. डाव्या हाताचा अनुज मैदानावरती आलाय, मात्र अनुजला देखील बेट केलंय. काय गोलंदाजी होते, खास करून ह्या संघामध्ये हे 2 गोलंदाज प्रमुख गोलंदाज आहेत. एका बाजूला हर्षलला आपण पाहतोय, दरम्यान सन्माननीय आमचे प्रभाकर शेट गायकर यांचं शुभागमन होतंय, त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी देखील लाख मोलाचं योगदान आलंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. निश्चित एकीकडे मंगेश गायकर अतिशय चांगला खेळ करतायत आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी जरूर त्यांची उपस्थिती. दरम्यान एक चौकार, खूप उशिरानं का होईना मात्र एक चौकार, संघर्षाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, तो फलंदाज अनुजच्या बॅटमधनं.
थँक्यू. 11 धावा धावफलकावरती. 61 धावसंख्येचं लक्ष असताना फक्त 11 धावा इथं 50 धावसंख्येची आवश्यकता आहे. दरम्यान हा चेंडू काय सुरेख चेंडू फेकलाय. सातत्यानं भेदकता सिद्ध केली आहे या गोलंदाजांनी. दरम्यान लाईन निश्चित लेगस्टिकच्या दिशेला होती, त्या कारणास्तव मात्र फलंदाज बचावला. इथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. 5 चेंडू समाप्त झालेत. आता मात्र फक्त 1 चेंडू. म्हणजे पूर्णतः ह्या सामन्यामध्ये डॉमिनेट केलंय आणि पूर्णतः बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय ते शिवा गोंडली त्या या संघानं. कारण की काय गोलंदाजी झाली रुपेशची, त्यानंतर मात्र हर्षल देखील तशीच गोलंदाजी करतोय. आतापर्यंत फक्त 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथनं निर्धारित 49 धावा, येणारे 7 चेंडू. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी मात्र सामना जिंकू शकणार नाहीयेत. दरम्यान हा चेंडू प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमापार. षटकार. थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग करायची नाहीये कारण की पूर्णतः ह्या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता पूर्ण केली जाईल. कारण की येणारे 6 चेंडू आणि 43 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी देखील सामना मात्र जिंकू शकणार नाहीये. तो यावेळेस मात्र फलंदाजी करणारा नाथाबाई 11 संघ इथे पूर्णतः डॉमिनेट केलं. मोठं लक्ष ज्यावेळेस आपण गाठण्यासाठी मैदानात उतरता त्यावेळेस मात्र आपला स्टार्ट खूप महत्वाचा आहे. तो स्टार्ट या ठिकाणी मात्र देऊ शकले नाहीत सलामी प्लेयर. इथे गोलंदाजीमध्ये तिसऱ्या षटकासाठी वापर होईल तो गोलंदाज साहिल गायकरचा. तिसरा षटक आणि एक चांगला गोलंदाज, युवा गोलंदाज पूर्णतः ह्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे आपण रुपेशला पाहिलं, त्यानंतर हर्षल आणि आता मात्र साहिल गायकर असे 3 युवा गोलंदाज. मात्र खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी या युवा तिकडीनं दाखवली या शिवा गोंदलीच्या टीमसाठी. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय मात्र बॅटन पॅड मधनं चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी झाली. अगोदरच्या सत्रामध्ये फलंदाजी लाजवाब राहिली आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील तोच आत्मविश्वास झलकतोय तो शिवा गोंदलीच्या ह्या संघामध्ये. नेक्स्ट मॅच असेल प्रशांत पाटील आणि एका बाजूला मात्र संघ पाहायला मिळेल तो मयूर म्हात्रे. दरम्यान पंचांचा स्वयंचा इशारा. स्वर्गीय नारायण शेठ पाटील ग्रुप आणि एका बाजूला वीर 11 प्रशांत पाटील आणि मयूर म्हात्रे असे 2 संघनायक आमने सामने असतील. नेक्स्ट मॅच निश्चित सर्व प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय मैदानाच्या चौपेर. दरम्यान हा चेंडू प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल ते विश्वास पाटीलला. कारण की या ठिकाणी पारितोषिक जमा झाले आमचे प्रकाश पाटील मामा उरणचे. त्यांच्याकडनं प्रत्येक झेलसाठी 100 रुपये असतील ते आमच्या बाबूला आणि ते पारितोषिक मात्र कामावत असताना बाबू. दरम्यान फक्त या सामन्याची औपचारिकता पूर्ण केली जाते. असं वाटलं होतं की सामना एकदम रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर संघ आहेत. मात्र आतापर्यंत पूर्णतः मिळून डॉमिनेट केलं गेलंय ते हर्ष राजवीर 11 टीमनं. कारण की पूर्णतः फ्रंटफुटला हा संघ पाहायला मिळतोय आणि शिवा गोंदलीचं नेतृत्व मात्र फलाला आलंय आणि हा संघ पूर्णतः मात्र सुपर 3 मध्ये दाखल झालाय. आणि इथनं मी म्हणेन बक्षिसाचा दावेदार ठरेल तो शिवा गोंदलीचा हा संघ. या अगोदर आपण सुपर 6चा एक सामना पाहिला. अवक नेरुलकर आणि अविनाश मडवी यांच्यामध्ये सामना झाला आणि अविनाश मडवीचा संघ त्या ठिकाणी विजयी झाला आणि सुपर 3 मध्ये प्रथमदा दाखल झाला होता. आणि आता मात्र दुसरा संघ शिवा गोंदलीचा संघ ठरतोय जो सुपर 3 मध्ये दाखल होतोय. दरम्यान हा चेंडू बॅटचा संपर्क नाही. या भन्नाट वेग सातत्यानं पाहायला मिळतोय. वेगानं सातत्यानं बेट केलं ह्या गोलंदाजानं आणि वेग हा परिचय आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय. साहिल गायकरला आपण पाहतोय. कडपाड्याचा हा एक उभरता सितारा. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस मात्र खराब चेंडू होता. हाफ ट्रॅकर बॉल त्याला फुल केलाय. चेंडू मात्र जातोय सीमा पार. षटकार. थँक्यू. 1 टू गो. शेवटचा चेंडू या सामन्याचा. 60 धावा आपण पाहिल्या होत्या पहिल्या सत्रात आणि 61चं टार्गेट पूर्ण करत असताना मात्र पूर्णतः पिछाडीवरती पाहायला मिळालं त्यावेळेस कुणाल पाटीलच्या संघाला. तर
आणखीन एक झेल प्राप्त केलाय त्या ठिकाणी विश्वास पाटीलनं. 2 झेल पूर्ण करतायत म्हणजे 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मात्र कमावलं जातं. ते प्रकाश पाटील उरणचे मामा यांच्याकडनं ते पारितोषिक आलंय. त्यांचा खेळ पाहण्यासाठी खूप दूरवरनं आलेत ते आणि खऱ्या अर्थानं मनं जिंकली आहेत ती विश्वास पाटील आणि त्याच्या साथीला आज त्यांच्या तिन्ही गोलंदाज आणि सचिन गायकरनं सलग 3 षटकार सचिन गायकरचे देखील आपण पाहिले या सामन्यामध्ये आणि हा सामना जिंकलाय तो हर्ष राजवीर 11 टीमनं. खूप खूप अभिनंदन. मात्र हार्ड लक ते स्वर्गीय नाथाबाई 11 संघ. तर वलू सामन्यामध्ये आता जर आपण विचार केला तर इथनं 3रा सामना असेल